नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. कशा आहात? मस्तच असताल अशा आशा करते. तर तुम्ही पाहिलंच असून आपला काल वाढदिवस झाला. तर केलाय बरं का वाढदिवस साध्या सोप्या पद्धतीने, मुलांच्या इच्छेनुसार. मुलांची इच्छा होती की आपल्या मम्मीचा वाढदिवस साजरा करायचे. तर म्हटलं चला मुलांच्या इच्छेपुढं आपलं काय. तर छोटासा बड्डे केला साजरा. नंतर मस्त असं एन्जॉय केलं. मस्त असं हॉटेलमध्ये जेवण केलं. आणि माझ्या नवऱ्याने मेन राहिलाय पॉईंट. तर मला गिफ्ट काय दिलं, ह्या पॉईंटवर सगळेच येऊन थांबतात. तर मला गिफ्ट काय दिलं हे तुम्हाला मी सांगते. तर मला मस्त असं सुंदरसं माझ्या नवऱ्याने आमच्या ऐपतीनुसार, त्यांच्या इच्छेनुसार, माझ्या इच्छेनुसार याचं मस्त सुंदरसं एक छोटंसं गिफ्ट दिलं. छोटंसं नाही म्हणता येणार, मोठंच आहे. कारण जेणेकरून ज्यावेळेस आपलं हे राहतं, एंगेज राहते, ज्यावेळेस आपलं साखरपुडा असतं त्यावेळेस हे यूज केलं जातं. तर ह्याच्यापासून आपली पहिली सुरुवात असते. आणि माझी बघू शकताय नवऱ्याने मला चांदी काची का व्हायना, लग्नात नव्हती अंगठी घातली, पण आत्ता चांदीची का व्हायना खूप मोलाची आहे. आणि करण्याचं महत्त्व खूप आहे. काही का असताना ते छोटे असले तरी ते आपल्यासाठी खूप मोठे असते. तर माझ्या नवऱ्याने मला ही चांदीची अंगठी केली. तुम्हाला दिसत असेल मस्त असे डिझाईन वगैरे, मस्त चांदीची अंगठी केली. आणि एक ड्रेस घेतला. आणि ड्रेस नाही घातला अजून. तर अशा प्रकारे ड्रेस आहे, ड्रेस पॅन्ट आहे. छान आहे ड्रेसचाही कलर खूप छान होता. हेच घालायचं होतं वाढदिवस साजरा करताना. पण रुद्राने काही ऐकायला तयार नव्हते. रुद्राने म्हटली नाही मम्मी, हा ड्रेस माझ्या वाढदिवसाला आपण दोघी घालू, कारण तिला असा शेम पीस घ्यायचा आहे. त्यामुळे मग दोघी एका दिवशी घालण्यासाठी हा ठेवला. आता तिच्या वाढदिवसानंतर हे घालणार आहे मी. पण मला हे ड्रेस आणि ही अंगठी मला घरून, मुलांकडून आणि नवऱ्याकडून घेतली. खरंच खूप छान दिवस गेला, खूप सुंदर गेला. मुलांची इच्छाप्रमाणे, मुलांच्या मनाप्रमाणे हॉटेलमध्ये खायला नेलं. कसं असतं माहिती आहे मित्रांनो, गरीब असलं काय, श्रीमंत असलं काय, पैशावाला असो नसो, मुलांच्या पुढं सगळ्या गोष्टी फिक्या पडतात. आणि आपण जे आहोत ते आपल्या मुलासाठी आहोत, मुलांसाठीच करायचं आहे. त्यामुळे मुलांची जी आवड आहे, मुलांना जी इच्छा आहे तेच आपण हे करणार आहोत. त्यामुळे मग असं प्रकारे छोटासा ब्लॉग केला आणि म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावं. आणि हे जरा चुकलंय, हे उकलायचं काम करायचं होतं, कालच करायचं होतं, पण काल नाही केलं. म्हटलं चला आजच्यावर सोडलंय. पण कसं राहतं, चुकलं तिथं दुरुस्त आपल्याला करावं लागतं.